त्यासाठी मी म्हणाले की लाईव्हवरती प्लीज असं काहीतरी वहिनीबद्दल सांगा, की जे आत्तापर्यंत तुम्ही जपून ठेवलेलं आहे. सो आपण आता उत्तर ऐकूया? चालेल? मोतीलाल दादा, ताई माझा 5 भावांचा परिवार आहे. त्यामध्ये त्या सर्वांना सांभाळून घेतात. या वयामध्ये म्हणून त्यांना गृहमंत्र्यांची उपमा दिलेली आहे. खूप छान. आणि आपला परिवार जो सांभाळून घेतो आणि ती एक स्त्री असते, जी जपून ठेवते आपल्या परिवाराला, आपल्या माणसांना आणि आपल्या सगळ्या गोष्टी ती खरंच एकत्रित करून घेते ना. सो खरंच मोतीलाल दादा खरंच मनापासून धन्यवाद. आणि वहिनींलाही धन्यवाद, की खूप छान मोतीलाल दादा, वहिनी तुम्ही खरंच एवढे एकमेकांना समजून घेतलंत. या एजपर्यंत तुम्ही दोघेही एकमेकांबरोबर राहिलात आणि ह्या वयामध्येही तुम्ही एवढं रिस्पेक्ट करतात एकमेकांबद्दल. सो ते ऐकून आणि ते वाचून खरंच खूप छान वाटतं. सो आणि हेच हवं असतं, हेच हवं असतं. मुलींना काय हवं असतं? मुलींना फक्त एकच हवं असतं, की जो तिचा पर्सन आहे, जो तिचा होणारा नवरा आहे, त्या नवऱ्याने तिला मान-सन्मान द्यावा. हीच अपेक्षा असते, बाकी काही नसते. कारण की ती त्या नवऱ्यामध्ये फक्त आनंदच शोधत असते, की माझा नवरा आनंदी आहे ना, सो मी आनंदी आहे. माझ्या नवऱ्याला काय हवं? सो त्या